समांतर रेषेवर अनेक वेळा टी मध्ये प्रश्न विचारण्यात आला. तर समांतर रेषेवर प्रश्न विचारला असता कोणता कोन कितीचा असतो याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. या ठिकाणी ई-एम-बी हा कोन दिला असेल आणि ए-एम-एन हा ए-एम-एन याचे माप विचारले असता जो ई-एम-बी असतो तोच ए-एम-एन असतो. म्हणजे 70 चा असेल तर हा सुद्धा 70 चाच असतो कारण विरुद्ध कोन. त्यानंतर संगत कोन ई-एम-बी 70 चा असेल तर ई-एन-डी हा सुद्धा 70 चाच असतो. ई-एम-बी बोलत असताना बी आणि डीचा उच्चार नीट लक्षात घ्या. तर ई-एम-बी 70 चा असेल तर ई-एन-डी हा सुद्धा 70 चाच असेल. कारण संगत कोन एकरूप असतात म्हणून वर 70 चा असेल तर खाली एन हा सुद्धा 70 चाच असेल. त्यानंतर खालील कोन हा 110 चा असतो 110 कारण दोघांच्या मापाची बेरीज ही 180 असते म्हणून 180 मधून 70 गेले तर 110. त्यानंतर आता हा कोन एम ए-एम हा एम ए-एम-एन जर हा विरुद्ध आहे म्हणून 70 चा असेल तर हा सुद्धा 70 चाच असतो कारण ही व्युत्क्रम कोनाची जोड आहे म्हणून हा सुद्धा 70 चाच असेल. या ठिकाणी कोन लक्षात ठेवा कारण ही व्युत्क्रम कोनाची जोड आहे. त्यानंतर हा 70 चा आहे म्हणून हा कितीचा खालील तर हा येईल 110 चा कारण याच्या बाजूचा जो कोन आहे तो दोघांची बेरीज 180 असते म्हणून 180 मधून 70 गेल्यानंतर 110 राहतात. तर आता हे 2 राहिले तर हा 70 चा आहे म्हणून हा खालील कोन सुद्धा कितीचा येणार मग 70 चाच असेल. हा 70 चा म्हणून खालील 70 चा आणि वर येईल 110 तर अशा कारण विरुद्ध कोन तर अशा पद्धतीने तुम्ही कोन काढू शकता. तर कोनाबाबतीत तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे कोन काढू शकता. त्यानंतर काही प्रश्न आपण पाहूया. एका परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी गणितामध्ये, 20% इंग्रजीमध्ये, त्यानंतर 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? तर किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? किती टक्के? तर असा प्रश्न असेल तर एकदम सोप्या पद्धतीने नापास झालेल्या 20-30% त्यानंतर इंग्रजीमध्ये नापास झालेली 20% आणि दोन्ही विषयाची जी संख्या राहते ती वजा करा या दोघांच्या बेरजेतून. तर दोन्ही विषयाची संख्या वजा केली तर 30 + 20 - 10 किती होतात? 40. तर ही जी 40% विद्यार्थी आहेत हे सर्व नापास. या ठिकाणी 30% नापास, त्यानंतर 20% नापास आणि 10% नापास. तर ही सर्व नापास मुलांची संख्या आहे ही. म्हणून 100 मधून 40 गेले तर 60%. तर किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? तर 60%. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न जी प्रश्न नेहमी टी-ला विचारली जातात. 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल? 85, 75, 68 का 65? तर कधी असा प्रश्न विचारला असता जो तास असतो त्या तासाला 30 ने गुणाकार करावा. 30 गुणिले तास आणि जे मिनिट असतात त्या मिनिटला 5.5 ने गुणाकार करावा. 5.5 ने. 30 गुणिले तास आणि 5.5 गुणिले मिनिट हे कधी लक्षात ठेवा. आणि जर समजा उत्तर हे 180 पेक्षा वर आले असेल, उत्तर जर 180 पेक्षा वर आले असेल, तर येणारे उत्तर हे 360 मधून वजा करावे. म्हणजेच तो कोन येईल. 360 मधून वजा केला असता तो कोन येईल. पण हे केव्हा? जर उत्तर हे 180 पेक्षा वर आले असेल तरच ही पुढील प्रोसेस करावी. 360 मधून वजा. तर आपण पाहू 30 गुणिले तास या ठिकाणी तास किती दिले? 3. किती होतात? 3 त्रिक 9 आणि हा 0 9 5.5 गुणिले मिनिट. मिनिट किती दिले या ठिकाणी? 30. तर 5.5 गुणिले 30 3×5 15 3×5 15 आणि 1 किती होतात? 16. तर 1 नंतर 0 म्हणून 1 नंतर पॉइंट उडून गेला. म्हणून 165 मधून 90 वजा केले असता 165 वजा 90
हा पॉइंट नंतर 0 होता म्हणून पॉइंट उडून गेला. 165 वजा 90 बरोबर येतील 75. तर किती अंशाचा कोन असावा? तर 75 अंशाचा कोन असावा. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर नेहमी लक्षात ठेवा या ठिकाणी 30 गुणिले तास आणि 5.5 गुणिले मिनिट. तर यावर आपल्याला सर्व गणिते सोडवता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण. तर एका ग्रस्ताने एक रेडिओ 680 रुपयास विकला असता 15% तोटा झाला, तर 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल, तर त्याने तो किती रुपयास विकायला हवा? तर 860, पर्याय क्रमांक 2 800, पर्याय क्रमांक 3 880, पर्याय क्रमांक 3 880 का पर्याय क्रमांक 4 920. तर या ठिकाणी कधी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही, की खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100, विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा. तर या ठिकाणी किती टक्के तोटा झाला? तर 15% तोटा झाला त्याला, 15% तोटा. तर विक्री किंमत किती आहे? तर 680 विक्री किंमत आहे आणि तोटा झाला 15%. तर 680 गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा. या ठिकाणी तोटा सांगितलेला आहे की 15% तोटा झाला, म्हणून 100 मधून 15 गेले असता किती राहतील? 85. तर भागाकार करा. 17 पाचा 85, 17 एका 17, 17 पाचा 85 आणि 17 चोक 68 म्हणजे राहिला 0 40. तर 5 एका 5, 45, 45. तर 8 ने 100 ला गुणाकार केला असता येतील 800 रुपये. तर त्याची इच्छा होती की 10% नफा मिळावा, 10% नफा मिळावा, म्हणून 800चे या ठिकाणी तुम्ही 800चे 10% करा. 800चे 10%. त्याची इच्छा होती की 10% नफा मिळावा, म्हणून 800चे 10% केले असता येईल 80 रुपये. 80. तर 80 प्लस 800 प्लस 80 किती होतात? तर 880. 880, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. तर त्याने तो रेडिओ 880 रुपयास विकायला हवा, म्हणजे 10% नफा मिळेल. यानंतर पुढील प्रश्न वर्तुळ आलेख आणि स्तंभ आलेख. तर हा वर्तुळ आलेख यावरील प्रश्न आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न की टोटल पाहू शकता की तुम्ही 2400 विद्यार्थ्यांची टक्केवारी, आता 2400 विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी प्रमाण दिलेले. तर या ठिकाणी या साईडला जी प्रमाण दिले आहे ते मुलं आहेत, मुलं. तर मुलं आणि या साईडचे प्रमाण जे आहे ते मुली आहेत, मुली. मुली म्हणजे समजा 7 5 आहेत, तर 7 हे मुलं तर आणि 5 ही मुली. तर आणि त्यानंतर हा वृत्तालेख आहे, वृत्तालेख. तर या ठिकाणी इंजिनिअरिंगचे 30%, 35% वैद्यकीय, 10% फार्मसी, मॅनेजमेंटचे 15% आणि ॲग्रीकल्चरचे 10%. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा वृत्तालेख दिला असेल आणि तुम्हाला प्रश्न देतात. तर 100% येणारा प्रश्न स्तंभालेख आणि वृत्तालेख हा 101% 4 मार्काला प्रश्न येतोच. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा अशा प्रश्नांची. हा प्रश्न पाहू आपण की वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची संख्या किती? वृत्तालेख दिला आणि यावर प्रश्न विचारला की वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची संख्या किती? आपण वृत्तालेख पाहू मागे 1 मिनिट. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्याची किती आहे? तर 35%, 35%. म्हणून आता आपण या ठिकाणी टोटल किती दिला प्रश्नामध्ये? तर 2400 एकूण विद्यार्थी आहेत. तर टोटल आहे 2400 आणि वैद्यकीयचं प्रमाण 7-5 हे 2 लक्षात ठेवा तुम्ही. आता आपण प्रश्नाकडे वळू. तर 2400 पैकी 35%, 2400 पैकी 35%.
2400 आपल्याला प्रश्नातच माहिती दिली. तर या ठिकाणी वृत्तालेखमध्ये आपल्याला त्यानंतर 7 तास 5 प्रमाण. तर वृत्तालेखमध्ये आपल्याला 35% हे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्याची संख्या दाखवली आणि प्रमाण आहे 7 तास 5. मग 2400 35% किती होतात? 24 गुणिले 35 होतात. 24 गुणिले 35 तर गुणाकार करा 24 आणि 35 चा. तर 24 गुणिले 35 होतात 840. 840. तर आपल्याला 7 तास 5 प्रमाण दिलेले आहे. तर आपल्याला मुली आणि मुलं किती हे माहीत नाही आपल्याला. मुलं आणि मुली म्हणून 7x + 5x. तर मुलीची संख्या या ठिकाणी विचारलेली आहे. तर 7 आणि 5 किती होतात? 12. 7 अन् 5 होतात 12. आपल्याला मुलीची संख्या विचारली आहे. तर या ठिकाणी 7 5 म्हणून 12 84 झाले. 70 बरोबर x. तर 5 गुणिले 70 5 का घेतले? तर हे अलीकडील 7 हे प्रमाण आहे मुलांचे आणि हे आहे मुलींचे. म्हणून 7 गुणिले 70 होतात 350. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. जर वृत्तालेख विचारला तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रश्नाची उत्तरे काढू शकता. तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर वृत्तालेखवर पुढील एक प्रश्न पाहू, की तुम्हाला अशी प्रश्न विचारले असता सहज याचे उत्तर कसे काढता येईल, हे आपण या ठिकाणी पाहूया. इंजिनिअरिंग शिकणाऱ्या आता इंजिनिअरिंग या ठिकाणी विचारलेलं तर इंजिनिअरिंग पाहू आपण. इंजिनिअरिंगचे प्रमाण किती आहे? 30%. 30%. तर आपण या ठिकाणी पाहू इंजिनिअरिंगचे प्रमाण किती दिलेले? 3:1 म्हणून 30% आता 2400 चे 30% काढा. 2400 चे 30% हा 0, हा 0, हा 0 कट झाला तर 30 गुणिले 24 किती होतात? 30 गुणिले 24 करा. इंजिनिअरिंग हा 30% वृत्तालेखमध्ये दिला म्हणून तशाच तशी 30 घेते. तर 30 गुणिले 24 होतात 720. आपल्याला मुलं आणि मुली यांचे प्रमाण 3:1 दिलेले आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. इंजिनिअरिंग मुलं आणि मुली यांचे प्रमाण दिलेले आहे 3:1. म्हणून 720 बरोबर 3x अधिक 1x. 3x अधिक 1x. तर 720 बरोबर 3 आणि 1 होतात 4. 4x म्हणून x बरोबर 4 1 4 उरले 3. 4 8 32. 180 बरोबर x. या ठिकाणी आपल्याला मुलं आणि मुली यामधील फरक विचारला तर 540 का आले? कारण 3:1 3 ने जर 18 ला गुणाकार केला तर 18 त्रिक 54 आणि हा 0 म्हणून 5